नमस्कार मंडळी, हरे कृष्णा। आजच्या धावपळीच्या जगात आपलं मन कधीच एका जागी स्थिर राहत नाही। ऑफिसमध्ये बसलो की घरातले विचार, घरी आलो की ऑफिसची चिंता, मोबाईलची सततची नोटिफिकेशन, सोशल मीडियाचा गोंधळ, आपलं मन एका माकडाप्रमाणे सतत इथून तिथे उड्या मारत राहतं। पण या अस्थिरतेला नियंत्रित करून मनाला स्थिर करण्याची शक्ती आपल्यामध्येच आहे, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात। भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातील 9वा श्लोक, अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे धनंजया, जर तू तुझं मन माझ्यावर स्थिर करू शकत नसशील तर निरंतर भक्ती योग करून मला प्राप्त करण्याची इच्छा कर। भक्ती योग म्हणजे नेमकं काय? तर भक्ती योगाचे 2 टप्पे आहेत। पहिला, ज्यांनी भगवंतावर प्रेम विकसित केलं आहे त्यांच्यासाठी, आणि दुसरा, ज्यांना अजून भगवंताप्रती प्रेम वाटत नाही त्यांच्यासाठी। तर त्यांच्यासाठीही काही नियम आणि पद्धती आहेत, ज्यांचे पालन करून ते भगवंताप्रती प्रेम विकसित करू शकतात। भक्ती योग म्हणजे इंद्रियांची शुद्धी। आज आपल्या इंद्रियांचे लक्ष फक्त स्वतःच्याच सुखांवर असते, पण भक्ती योगाच्या अभ्यासाने ही इंद्रिये शुद्ध होतात आणि ती थेट परमेश्वराच्या सेवेत रुजू होतात। आपण आपल्या जिभेलाच पाहू, आपल्याला फक्त चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते, जे फक्त आपल्याला क्षणिक आनंद देतात। कानांना फक्त आपली आवडती गाणीच ऐकावीशी वाटतात, डोळ्यांना सुंदर दृश्य पाहावीशी वाटतात आणि नाकाला फक्त सुगंधाची ओढ असते। पण या सर्व इच्छा कधीच पूर्ण होत नाही, कारण एका सुखाचा अनुभव घेतला की दुसऱ्याची लालसा निर्माण होते। ही लालसा आपल्याला कधीच तृप्त आणि परिपूर्ण वाटू देत नाही। पण जेव्हा आपण याच इंद्रियांना भगवंताच्या सेवेत लावतो तेव्हा त्यांची खरी शुद्धी होते। जिभेने भगवंताला अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करणे, कानांनी भगवंताच्या नावाचा जप जसे की हरे कृष्णा महामंत्र ऐकणे, डोळ्यांनी भगवंताच्या सुंदर मूर्तीचे दर्शन घेणे किंवा त्यांच्या कथा वाचणे, नाकाने भगवंताला अर्पण केलेल्या फुलांचा सुगंध घेणे। अशा प्रकारे जेव्हा प्रत्येक इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये गुंतते तेव्हा ती शुद्ध होतात आणि आपल्याला खऱ्या अर्थाने शांती व समाधान मिळते। कारण हीच सेवा आपल्या आत्म्याला तृप्त करते, जे भौतिक सुखांनी कधीच शक्य नाही। परमेश्वरावरील प्रेम आपल्या सर्वांच्या हृदयात सुप्त अवस्थेत आहे। ते प्रेम प्रकट होण्यासाठी आपल्याला हृदयातून भौतिक गोष्टींचा संबंध काढून टाकावा लागेल। हा भक्ती योगाचा संपूर्ण प्रवास आहे। भक्ती योगाच्या नियमांचे पालन कसे करावे? तर एका अनुभवी आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली काही नियम पाळावेत। सकाळी लवकर उठावे, स्नान करावे आणि मंदिरात जाऊन प्रार्थना व मंत्राचा जप करावा। भगवंतांना अर्पण करण्यासाठी फुले गोळा करावीत आणि प्रसाद तयार करावा। रोज भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम या सारख्या ग्रंथाचे शुद्ध भक्तांकडून श्रवण करावे। तर मंडळी, मनाची स्थिरता ही यशाची गुरुकिल्ली आहे। तुमचं मन स्थिर असेल तर तुम्ही कोणत्याही कामात तुमचे 100% देऊ शकता। अभ्यासात, नोकरीत किंवा अगदी तुमच्या कौटुंबिक जीवनातही। ज्याप्रमाणे एक नदी जेव्हा एकाच दिशेने वाहते तेव्हा ती प्रचंड शक्ती निर्माण करू शकते, त्याचप्रमाणे जेव्हा आपलं मन एकाच ध्येयावर केंद्रित होतं तेव्हा ते अफाट शक्ती आणि सामर्थ्य मिळवतं। भगवंताच्या नामाचा जप आणि भक्ती योग आपल्याला हीच शक्ती देतो। तो आपल्याला वर्तमान क्षणात जगायला शिकवतो आणि अनावश्यक विचारांच्या गोंधळापासून दूर ठेवतो। म्हणून आजपासून आपण आपल्या जीवनात हा भक्ती योग सुरू करूया, मनाला शांत करायला शिकूया